चिकीमिकी रिकी विकी 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 चिकी चिकी मिकी रिकी मिकी विकी विकी बिंग बंग बेली बिकी रमपंपी रमपंपी असं काहीतरी ते गाणं आहे. किती शाळेतली माझा क्रश होते. स्पर्श ताई कसं म्हणतो पहिल्या दिवसापासून. याच्या आधी माझा येलो नावाचा सिनेमा येऊन गेला आणि आता गुलाबी आला. अजिबात सिनियर्स काही वागत नाही, हा प्रॉब्लेम आहे कधी कधी त्या दोघींचा. 3 वेगळ्या जनरेशन्स असल्या ना की तुम्हाला गप्पा मारायला पण विषय खूप असतात. कारण 3 जणांची मैत्री जेव्हा असते तेव्हा मी जास्त नसतो ना, आपण तिघं एकत्र असतो, सेम असतो. आम्हाला कधीही असं वाटलं नाही की अरे बाबा हिला फुटेज जास्त मिळते, बाबा हिचे लाईन्स बेटर आहेत वगैरे, कधीच नाही. उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे. तुम्ही काय घातलंय, मग हिची साडी अशी आहे का, पण मग माझी का अशी आहे, मग मला पण चेंज करून द्यावं, असं काही झालं. दुकानदारांनी सांगितलं की हे 500 100 को दे ना 100, तर आम्ही असं म्हणायचो की अगं थांब जरा, तू डायरेक्ट म्हणजे तू 100 थांब. आम्ही एम्बॅरस व्हायचो. समजा त्यांनी 1000ला सांगितलं आणि मी म्हटलं की नाही 700, हा ले लो याचा अर्थ माझी झाली माती झाली. पण शिवानीला फोन झाले की नाही या दरम्यान की तुला काय घेऊ आणि काय नको ग. पण मग जरा ते 1 पीस असतात ना ते, आणि हो 5 नंबरच्या मोजड्या, आणि हो ते झुमकी असतात ना, प्लीज बाकी काही नको ग. सो आय थिंक एव्हरीबडी वॉज अ फॅन ऑफ हर अँड सोनपरी. ती तर फार कमाल परी होती त्याच्यामध्ये, आणि एवढी भारी परी म्हणजे तू. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीच्या पंचायतमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजची पंचायत सुरू करण्याआधी एक गोड बातमी देतो. बातमी अशी आहे की ज्या सिनेमासाठी आपण पंचायत घेतोय त्या गुलाबी सिनेमाने चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच 1 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. त्यासाठी गुलाबी टीमचे खूप खूप अभिनंदन, आणि आपण पंचायतीला सुरुवात करूया. थँक्यू सो मच. मला असं वाटतंय की हे पहिल्यांदाच होत असेल की एखाद्या सिनेमासाठी आम्ही इंटरव्ह्यू करतो आणि त्याच्या आधीच त्याच्या कमाईचे आकडे येऊ लागलेत. मराठी सिनेमासाठी ही खूप सकारात्मक बाब आहे, त्याच्यासाठी अभिनंदन. आणि त्याला जोडून प्रश्न असा आहे की गुलाबी हे नाव सध्या खूप गाजतं आहे, सोशल मीडियावरती प्रमोशन जोरदार सुरू आहे. गुलाबी या शब्दाचा तुम्हा तिघांनाही कळलेला अर्थ मला जाणून घ्यायचा आहे, कारण की रंगांचे वेगवेगळे अर्थ प्रत्येकजण आपापल्या संदर्भाने लावत असतो. तसं गुलाबी या शब्दाचा तुम्हाला कळलेला अर्थ तिघांकडूनही जाणून घ्यायचा आहे. माझ्यासाठी गुलाबी म्हणजे प्लेझंट आणि पॉझिटिव्ह. माझ्यासाठी गुलाबी म्हणजे प्रेम, की जे नॉट नेसेसरीली नवरा बायको किंवा कपल्समधलं असेल, मैत्रीतलंही असू शकतं. मला आता रंगांचे अर्थ लावायची सवयच झाली आहे, आणि याच्या आधी माझा येलो नावाचा सिनेमा येऊन गेला आणि आता गुलाबी आला. मला वाटतं की परस्परांमधला विश्वास म्हणजे गुलाबी. क्या बात आहे. खरं तर ही हॅपी मुमेंट आहे, जसं मी म्हटलं, गुलाबी क्षण आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कसं फील करताय सिनेमा यायच्या आधीच तो यशाकडे जातोय? खूप छान वाटतंय. आय थिंक खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, आणि थोडंसं सेल्फिश होऊन म्हणेन की अपेक्षा होती मला त्याची. अपेक्षा अजूनही खूप जास्त आहेत, आणि देव तथास्तू म्हणतोय असं वाटतंय. अगदी इतकी हवा झाली आहे, गुलाबी हवा झालेली आहे. कारण मला प्रोड्युसर्सचं पण खूप मनापासून कौतुक करायचं आहे की त्यांनी प्रमोशनसाठी कुठेही मागे पुढे पाहिलं नाही आहे. कारण आजकाल हे खूप विरळा झालं आहे. सिनेमा चांगला असतो पण मग तो लोकांपर्यंत पोहोचत नाही, किंवा सिनेमा ठीकठाक असतो त्यामुळे त्याचं प्रमोशन पण ठीकठाक होतं, किंवा एकाच प्रकारचे सिनेमे लोकांना आवडतात. पण मला वाटतं बऱ्याच काळाने एक उत्तम सिनेमा, एक वेगळी स्टारकास्ट आणि त्याचं उत्तम प्रमोशन असं सगळं जुळून आलेलं आहे. त्यामुळे लोक भेटत आहेत, त्यांच्यापर्यंत पण गुलाबी ऑलरेडी पोचला आहे. आणि आता अर्थातच 22 तारखेला रिलीज होतो आहे, त्यामुळे तो अधिकाधिक प्रेक्षक बघतील, आणि मला वाटतं वर्ड ऑफ माउथनी सुद्धा लोकांची या चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद वाढत जाईल. प्रमोशन तर उत्तम चाललंय, पण मला प्रोड्युसर्सचं कौतुक ह्याच्यासाठी अजून करावं असं वाटतंय की आत्ता मार्चमध्ये ही फिल्म शूट केली आणि नोव्हेंबरमध्ये रिलीज होते. अशी खूप कमी वेळा असं होतं की इतक्या छोट्या स्पॅनमध्ये एखादी फिल्म रिलीज होते, आणि मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा ती फिल्म फ्रेश असते तेव्हाच ती रिलीज करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे आत्ता गुलाबीच्या बाबतीत होतोय. सो आय एम व्हेरी हॅपी. अगदी. अभ्यंग, तुला प्रश्न आहे. चित्रपट आपण म्हटलं की यशाकडे जातोय, आणि या सगळ्या प्रमोशनमध्ये एक
पदार्थ आमच्या काळाने येतोय सतत डाळबाटी डाळबाटी डाळबाटी. तर आता शुभेच्छाही आहेत की या चित्रपटाची सक्सेस पार्टी लवकर आम्हाला मिळू दे आणि त्याच्यात डाळबाटी असणार का? आणि त्याच्यात डाळबाटी असणार का? मेक शुअर नक्की आपण प्रेस शोलाच ठेवूया. डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की आता डाळबाटीचा विषय निघालाय तर तिघांकडे मी येऊ द्या की डाळबाटी आणि राजस्थानची जयपूरची खाबुगी काय तिखट लागलं, काय आवडलं? मला तिखट खूप आवडतं, मला गोड जास्त आवडतं ऑफकोर्स, पण मला तिखट पण खूप आवडतं. त्यांचं सगळंच मला असं वाटतं की राजस्थानी क्विझिन खूप वेगळं आहे आपल्या क्विझिनपेक्षा. आणि आपल्याला जे वाटतं की टिपिकली ते असंच करत असतील, अशाच प्रकारचे मसाले असतील, असं अजिबात नाही आहे. ते खूप विविध गोष्टी ट्राय करतात. मग इनफॅक्ट मला गंमत वाटतं की त्यांच्याकडे मुखवासाचे इतके शेकडो प्रकार आहेत की आपल्याकडे आपण फक्त एक आपली सुपारी खातो किंवा पान खातो, त्यांच्याकडे शेकडो प्रकार आहेत त्याचे. आणि ती पण एक फार मजेदार गोष्ट असायची, कारण जेवण झाल्यानंतर आज काय खायचं आहे हा एक विषय असायचा सगळ्यांच्या सेटवरती की आज आपण हे टेस्ट करूया, आज ते टेस्ट करूया, अशी सगळी मजा असायची. अगदी. आता डाळबाटीच्या ब्रँड अँबॅसिडर ही जास्त असेल कदाचित ब्रँड मी अँबॅसेडर नक्कीच आहे, कारण मला पहिल्यापासून डाळबाटी आवडते. मला राजस्थानी जेवणच खूप आवडतं. माझं ठरलेलंच होतं की जायचं, आणि मला अत्यंत चांगली अशी पार्टनर तिथे मिळाली की जिला पण माझ्या इतकाच खाण्यात इंटरेस्ट होता. आणि नॉट ओन्ली व्हेज, नॉनव्हेज डिशेस पण त्यांच्या आपल्यापेक्षा खूप वेगळ्या असतात. आणि मला खूप मजा आली. दालबाटी फक्त नाही, चुरमा मी याला पहिल्यांदा खायला घातला. मला दालबाटी तेच चुरमा. म्हणायचं आहे की दे वर ऑल्सो कन्सिडरेट की दिग्दर्शक काम करतोय, त्याचं सीन कोणातरी वेगळ्याबरोबर चाललेत, माझ्यासाठी घेऊन पण यायचे खायला, चुरमा वगैरे घेऊन यायचे खायला. सो मला असं वाटायचं की कोणाला तरी काळजी आहे बाबा. श्रुती? मला वाटतं वन ऑफ द फॅक्टर्स आमच्यामध्ये एवढं छान कनेक्शन होण्याचं खाणं आम्हाला सगळ्यांना, म्हणजे अश्विनी ताई म्हणा, मृणाल ताई म्हण, अभ्यंग, मी, सुहास ताई, सगळ्यांना खाण्याची खूप आवड आहे. सो फक्त राजस्थान नाही तर पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा मी शूट करत होतो काही ना काहीतरी सतत आमचं आज काय मागवायचं, आज काय खायचं, याच्यावर सतत चर्चा आमची चालू By the way, असायची. पुण्याला एक आशापुरा डायनिंग हॉल नावाचा आहे, हा. त्यांच्याकडे दालबाटी अप्रतिम. पुण्यात एक नवीन दालबाटी एक्सक्लुझिव्ह रेस्टॉरंट उघडले, जे मी बुकमार्क करून ठेवले ताबडतोब पाठवा. इंस्टाग्रामला. म्हणजे आता प्रेशोसाठी किंवा प्रीमियरसाठी राजस्थानला जायची गरज नाही, आम्ही पुण्यात भेटू शकतो तुम्हाला. अगदी. अगदी. आमच्या पंचायतीत आमचे गावकरी पण आहेत आणि ते प्रश्न विचारतात. स्नेहल? सो मला प्रश्न आहे की आता दालबाटीचा विषय सुरूच आहे. सो मुंबई आणि पुण्यामध्ये असे कोणते खायचे अड्डे आहेत की चला पाणीपुरी इथेच जाऊन आम्ही खातो, वडापाव इथल्याच आवडतो, असं काही आहे का? माझ्या पुण्यात खूप जागा आहेत अशा. अर्थात पुण्यातलं वैशाली हॉटेल इज माय हार्टबीट. आणि मी पुण्यात राहिलोय, वाढलोय, आणि मला जेव्हा लोक वाद घालतात माझ्याशी की जेव्हा एवढं काय त्या वैशालीत वगैरे एवढ्या वेळ कोण मीटिंग करतं, म्हणलं एकतर त्यासाठी पुण्यात जन्म घ्यावा लागतो, ते समजण्यासाठी. हे भाग्य असायला लागतं तुमच्या नशिबात. ते भाग्य असावं लागतं ते समजण्यासाठी. आणि अजून एक मी म्हणेन की दर्शन नावाचं फार सुंदर हॉटेल आहे की जिथे खूप अप्रतिम व्हेजिटेबल कटलेट्स म्हणा किंवा वेज ऑग्रथिन, बेक बीन्स ऑन टोस्ट, अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी मिळतात. सो या दोन माझे अड्डे आहेत. स्पेसिफिकली विचारेन, वैशालीचं एवढं कौतुक केलं तर वैशालीमधले असे कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो जो खाल्लाच जातो तिकडे गेल्यावर? माझे 2 स्टेपल डाएट आहेत. मी सांगू का नको पण सांगून टाकतो. मी दर शुक्रवारी वैशालीत जातो, एव्हरी फ्रायडे, आणि माझी अख्खी फॅमिली. सो एक तर SPDP, तिथला SPDPला तोड नाही आहे जगात. म्हणजे शेव, पोटॅटो, दहीपुरी, याला SPDP असं म्हणतात आमच्या पुण्यात. हा, आमच्या पुण्यात. आणि दुसरं म्हणजे तिथला बटाटा वडा सांबार, म्हणजे सांबार मिक्स असतो तो अप्रतिम लागतो. आणि बटर इडली सांबार, डाय फॉर इट. तुमचं कोणते आहे मुंबई आणि पुण्यामध्ये दोघींचे? मला ना सतत नवीन काहीतरी करून बघायचं असतं, त्यामुळे मी असं एकच ठिकाणी सारखं जाईनच असं नाही. म्हणजे खूप आठवण झाली की जातेच. किंवा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले, त्यामुळे वैशालीत रोज जाऊन बटर इडली सांबार आणि SPDP खाणं हे एक काय म्हणूया आपण अनेक होतं की रोज जसं आपण उठून आवरतो, तर आवरलं की वैशालीत जायचं, हे खायचं आणि मग लेक्चरला जायचं. तर तशा तेव्हा ठिकाणं होती. एक प्लेस नावाचं पुण्यात आहे, सिझलर्स, अप्रतिम सिझलर्स मिळतं. मार्जोरीन आहे जिथे ओ माय गॉड सँडविचेस मिळतात. कयानीची बेकरी, असे खूप जॉईंट्स आहेत. पण मला नेहमी काहीतरी नवीन ट्राय करून बघायला आवडतं. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, मी कोणत्याही हॉटेलला गेले ना की मी आता इथे काय घेऊ हे समजत नाही. सो मी माझ्या नवऱ्याला किंवा विराजस, जे कोणी माझ्याबरोबर असेल तर मी आज काय घेऊ असं विचारते. सो एव्हरी टाईम आय ट्राय समथिंग न्यू. कारण असं कसं ना, ठरवणार आणि तेच खाणार. मला ट्रिपला सुद्धा सतत आपलं फार्म हाऊस आहे तिथेच जाऊया असं मला नाही आवडत. मला प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी जायला आवडतं.
मला वाटतं जसं मृणालताईंनी सांगितलं की आमच्या सगळ्यांची, आम्ही तिघही पुण्याचे असल्यामुळे ना, काही काही रेस्टॉरंट्स हे लहानपणीची आठवण किंवा कॉलेजची आठवण म्हणून जास्त आवडतात. म्हणजे मी तर पुलाच्या त्या साईडचे, कारण माझी शाळा आणि कॉलेज सेंट मिराज असल्यामुळे माजुरीन, जॉर्ज किंवा गणेश भेळ, कल्याण भेळ, हे सगळं नाही, हे सगळी आठवण आहे आमची. आणि जर्मन बेकरी फॉर दॅट मॅटर. कोरेगाव पार्कमध्ये तर असे छोटे छोटे प्रेम आहे, असे खूप छोटे छोटे जॉईंट्स आहेत तिथे छान खायला प्यायला मिळतं. सो मुंबईत असं नाही आठवत समाव, पण पुण्यात खूप आठवतं. कारण नाही, मुंबईत पण खूप आहेत आहेत पण मला समाव पुण्यात जास्त आठवतं. मुंबईतले 2 पॉईंट्स मला अगदी आठवत आहेत, जे म्हणजे मी मुंबईत येऊन जाऊन करत असतो तरी मला खूप आवडतं. एक मला जिप्सी प्रचंड आवडतं आणि दुसरं मला गोवा पोर्चुगीज खूप आवडतं. गजाली आहे. आणि नॉट टू फॉरगेट बँड्राचं हायवे कुमांतक. माय गॉड. बॅस्टियन पण असं खूप आहे, खूपच आहे. पण हा मला आता ना अचानक असं, आम्ही तिघं पुण्याचे आहोत म्हटल्यावर असं वाईट वाटायला लागलंय तुमच्यासाठी. मला आता तेच म्हणायचं होतं की या प्रश्नात जे काय पुणेकर सगळे एकत्र आले. आम्ही सगळे मुंबईकर. पण ते सेटवरती पण असं होतं का, अरे ते आपल्या पुण्यात नाही का, हो. असं होतं का सेटवर? कारण फक्त अश्विनीताई मुंबईची होती. पण सिनेमात जसं श्रुती आणि मृणालताई तुमची थोडीशी तुतुमेमे पाहायला मिळते. सेटवर जेव्हा बऱ्याच अभिनेत्री एकत्र येतात तेव्हा एकतर एज डिफरन्स आहे दोघींमध्ये, त्याच्यात अश्विनीताई पण आहेत सिनियर. कुठेतरी ते म्हणतात ना तुतुमेमे किंवा ती कॅट फाईट किंवा अशा काही गोष्टी मराठी इंडस्ट्रीत आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जेव्हा अशा बऱ्याच अभिनेत्री एकत्र येतात सिनेमा करतात तेव्हा? उसकी कमीज मेरी कमीज से सफेद तुम्ही काय घातलंय, मग हिची साडी अशी आहे का, पण मग माझी का अशी आहे, मग मला पण चेंज करून द्यावं, असं काही झालं नाही. आम्ही खूप प्रोफेशनल आहोत तिघी जण. आणि अभ्यंग स्वतः त्याचा चॉईस इतका उत्तम आहे, त्यांनी प्रत्येक कपडा हा स्वतः पसंत केलेला होता. आणि तुम्ही बघाल त्याचे कपडे प्रमोशनला पण किती छान आहेत, नेहमीच असतात. आणि त्यामुळे आणि आमची ड्रेस डिझायनर पण खूप छान होती, आमचे स्पॉन्सर्स खूप छान आहेत. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो की म्हणजे तरीही कोणती बाई असली की ती बघतेच दुसऱ्याचं काय. पण आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की सगळ्यांचे कपडे छानच असणार आहेत आणि ते तसेच होते. त्यामुळे असं काहीही झालं नाही. पण याचा थोडासा ना सगळ्यांचा, आय थिंक सगळ्या डिपार्टमेंटचं मला कौतुक करायला आवडेल की कॉस्ट्युम मेकअप यांनी इतका रिसर्च केला होता. कारण मी त्यांचं इतकं डोकं खायचो, नाही मी इतकं छळलंय त्यांना आम्ही तिथपर्यंत पोहोचेपर्यंत की म्हणजे, कारण की माझं कलर पॅलेट तयार होतं, मला कोणाची हेअरस्टाईल कशी हवी आहे इथपासून ते मंगळसूत्र कसं पाहिजे, घरामध्ये पाठीमागे काय कलर असेल, इतकं डोकं खाल्लंय मी. तर ते सगळं जेव्हा आता ते फायनली छान दिसेल, जेव्हा त्याचं कौतुक होत आहे, तर ते मला वाटतं अख्ख्या टीमचं कौतुक आहे. श्रुती, एकतर मृणालताई आणि अश्विनी ताई यांच्यासोबत शूट करण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स, कारण खूप सिनियर आहेत आणि दोघी त्या एका एजच्या, त्याच्यामुळे अजिबात सिनियर्स काही वागत नाही, हा प्रॉब्लेम आहे कधी कधी त्या दोघींचा. पण सेटवर असं झालं का की त्या दोघी एक वेगळ्या छान गप्पा मारतात आणि तुझं एज वेगळं असल्यामुळे किंवा बराच डिफरन्स असल्यामुळे तुझ्या काहीतरी वेगळं म्हणणं आणि ते तुला समजावून सांगावं लागतं. जसं सिनेमातही तू मांडतेस ते की बाबा माझं हे मत आहे, तसं या दोघींपुढे कुठलं मत मांडावं लागलं कुठल्या बाबतीतलं इन जनरल? नाही, तुला माहितीये या दोघींकडे इतके किस्सेच सांगायला माहितीये की ह्या बाकी सगळ्या गोष्टी, माझं मत काय तिचं मत काय, हे बाजूला, तुम्ही किस्से जरी ऐकायला बसलात ना तरी तुमचे 2-3 तास आरामात निघून जातील, इतका एक्सपिरियन्स या दोघींकडे आहे. सो इट वॉज फन वर्किंग विथ देम. आणि 3 वेगळ्या जनरेशन्स असल्या ना की तुम्हाला गप्पा मारायला पण विषय खूप असतात. त्यामुळे मला खूप मजा आली. आणि आम्ही सगळे पॉझिटिव्ह माणसं आहोत आणि आम्ही चांगल्या ऍक्ट्रेसेस आहोत. आणि आम्ही ना सगळ्यात महत्वाचं, आम्ही तिघीही खूप सिक्युअर ऍक्टर्स होतो. आम्हाला कधीही असं वाटलं नाही की अरे बाबा हिला फुटेज जास्त मिळते, बाबा हिचे लाईन्स बेटर आहेत वगैरे, कधीच नाही. नाही, पण अभ्यंगलाच याचं खूप टेन्शन होतं. त्यामुळे त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरवर इतकी मेहनत घेतली होती की जर मोजून बघितलं तर 1 सेंटीमीटर पण फरक नसेल लेंथमध्ये कोणत्या कॅरेक्टरच्या. कारण मला असं वाटतं की त्याच्यात कुठेतरी त्याचा सिनेमा हरतो. कारण आय हॅव ऑलवेज बिलीव्ह ना की फिल्मची स्टोरी पिक्चरचा हिरो असतो खरं तर. त्यामुळे त्याच्यात आता 3 अशा अभिनेत्री तुम्ही घेतल्या आहेत प्रतिभावान, तर त्याला न्याय द्यायला पाहिजे. म्हणजे त्याला काही अर्थ नाही अदरवाईज. कारण 3 जणांची मैत्री जेव्हा असते तेव्हा मी जास्त नसतो ना, आपण तिघं एकत्र असतो, सेम असतो. बरोबर. सो ते एक ठेवलंय आपण त्याच्यामध्ये. कुल. निश्चित. मला एकतर मैत्रीवर आधारित सिनेमा आहे आणि कुठेतरी तुम्ही फिरायला गेलात.
आजकाल हे फार कमी होतं, कारण आपण कामाच्या धडपडीत इतके गुंतलो आहोत की एकत्र सगळ्यांनी येणं आणि पिकनिक करणं मैत्रिणींनी बेसिकली ते फार कठीण आहे आणि दिसूनच येत नाहीये. पण त्यात हे आम्हाला तुम्ही नव्याने दाखवले आणि असं वाटतं तर आपणही जावं. पण मला इथे म्हणाल की पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की आता इथे तुम्ही जयपूर किंवा राजस्थानसारखं डेस्टिनेशन निवडले मैत्रीमध्ये. प्रत्यक्ष लाईफमध्ये जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायचं प्लॅनिंग करायचं तेव्हा मृणालताईच्या त्या बकेट लिस्टमध्ये ट्रॅव्हलच्या कोणतं पहिलं डेस्टिनेशन असेल की जिथे तिला आपल्या मैत्रिणींना घेऊन जायचं आहे आणि एकत्रित धमाल करायची आहे? कोणता तरी किल्ला असेल नक्कीच, कारण माझ्या अजूनही अशा मैत्रिणी आहेत की ज्यांनी किल्ले पाहिलेले नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे 350 किल्ले आहेत आणि मला जेव्हा असं कळतं की अमुक एका व्यक्तीने एकही किल्ला पाहिला नाही तर मला इतकं वाईट वाटतं आणि मला ताबडतोब त्या माणसाला घेऊन जायचं असतं की निदान यू शुड नो की आपलं काय इतिहास आहे, काय संस्कृती आहे. त्यामुळे मी कायम ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांना मी पकडते आणि घेऊन जाते किल्ल्यावर. पण अदर दॅन दॅट माणूस म्हणून मला जगभर फिरायला आवडतं आणि अनेक ठिकाणांना पुन्हा पुन्हा व्हिजिट करायला पण आवडतं. कारण जसं मुंबई 5 वर्षापूर्वी होती तशी आता नाही आहे. पुणं तर आमचं इतकं बदलतं आहे की पुन्हा पुन्हा त्या ठिकाणांना भेट देणं हा एक वेगळा अनुभव असतो. श्रुती, तुझ्या बकेट लिस्ट मधलं ते ठिकाण जिथे तुला तुझ्या मैत्रिणींना घेऊन आता जायचं आणि तू प्लॅन करते? ठिकाणपेक्षा ना मला मी इमोशनवर जास्त कॉन्सन्ट्रेट करेन. वेगवेगळ्या प्रकारचे मित्रमैत्रिणी असतात. एक सेट असा आहे की ज्यांना अजिबात इंटरेस्ट नाही ॲडव्हेंचरमध्ये, फक्त एका रिसॉर्टमध्ये जायचं आणि नुसतं टाइमपास करायचा, पूलमध्ये पडायचं आणि असं सगळं करायचं. सो ते एक इमोशन मला एक्सपिरियन्स परत करायला आवडेल. आणि एक जे असतात ज्यांना आराम नाही, नुसतं ॲडव्हेंचर करायला आवडतं की आता पायाचे 2 तुकडे होतील इथपर्यंत फिरायचं ते आणि मग रूमवर यायचं आणि मग झोपायचं. सो मला माउंटन्स खूप आवडतात. सो अगेन किल्ले तर मी खूप ऑलरेडी बघितलेत, कारण मी कराटेमध्ये ब्राऊन बेल्ट आणि आमच्या त्या ग्रुपमध्ये असा नियम होता की दर रविवारी एक गड जाऊन चढून यायचा. सो लहान असताना खूप गड मी बघितलेत. सो ज्यांनी बघितले नाहीत त्यांना घेऊन जाईन आणि नाही तर मग कुठेही माउंटन्समध्ये कुठेही. मला एक जागा डेफिनेटली बघायची आहे माझ्या फ्रेंड्सबरोबर, ती आहे गँगटॉक. कारण की मी खूप वर्ष प्लॅन करतो जायचं आणि गमतीचा भाग म्हणजे गुलाबीच्या शूटिंगचा पण आमचा एक विचार येऊन गेला डोक्यात की करावा का गँगटॉकला. पण आम्हाला जयपूरच जास्त भावणारं होतं स्टोरीमुळे, तुम्हाला बघितल्यावरती अर्थात कळेल. पण गँगटॉकचा आय थिंक निसर्गरम्य जो एक लुक आहे, जी काय हिरवळ आहे तिथे आणि अतिशय अनटॅप्ड आहे ते. मी जे काय आतापर्यंत मित्रांकडून ऐकलंय, जे काय थोडंफार पाहिलंय, तर ते असं आहे की पेंटिंग सारखं दिसतं आणि हे मला माझ्या फ्रेंड्स बरोबर बघायला नक्की आवडेल. कारण माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फोटो काढायला खूप आवडतात. निसर्गाचे फोटो काढायला खूप आवडतात, स्वतःपेक्षा निसर्गाचे फोटो काढायला जास्त आवडतात. आणि मला वाटतं अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काहीतरी सुचतं, एखादी नवीन आयडिया येते, एखादी नवीन स्टोरी सुचते, डोक्यातलं खूप साठलेलं थोडंसं कमी होतं निसर्गात गेल्यानंतर. त्यामुळे तुम्ही म्हणालात की मार्चपासून सिनेमाचं शूट सुरू झालंय आणि राजस्थान म्हणजे जयपूरमध्ये जर शूट झालं असेल तर थंडीत प्रचंड थंडी असते आणि आपण उन्हाळ्यात म्हटलं किंवा तिथे दिवसाही ऊन असं असतं की आपली स्किन आपोआप की टॅन व्हायला सुरुवात होते. मग तुम्ही जर उन्हाळ्यात शूट केलं असेल तर तेव्हा तुमचं काय, म्हणजे इतक्या सुंदर अभिनेत्री तिकडे आम्ही गेलोच नसतो. इमॅजिन करा निर्माते दिग्दर्शकांची काय हालत असेल हे प्लॅनिंग करूनच आम्ही ॲक्च्युली ठरवलं होतं. सो आम्ही सुरुवातच केली मार्चच्या पहिल्या आठवड्यात शूट करायला जयपूरमध्ये. त्याच्या आधीचं पुण्यात थोडंसं केलं होतं. पण आम्हाला असं वाटत होतं की तिथे थंडी गेलेली असेल किंवा कमी झालेली असेल, असं काहीही नव्हतं. प्रचंड थंडी होती आणि आम्हाला लाईन प्रोड्युसरने सांगितलं होतं की तुम्ही स्वेटशर्ट्स कॅरी करा, साधारण स्वेटशर्ट्स घालण्या इतपत थंडी इथे आहे. आणि तिथे गेल्यावरती मात्र आमची सगळ्यांची जी काय तारांबळ उडाली होती, कारण खूप थंडी होती आणि 7 टेम्परेचर वगैरे होतं. सो आम्ही सगळ्यांनी जाऊन स्वेटरची शॉपिंग केली सगळ्या युनिटनी आणि मग त्याच्यात असं कुडकुडत साधारणपणे शूटिंग केलं. पण खूप मजा आली, ते बघताना छान दिसतं. बेसिकली तुम्ही केलात की नाही दोघींनी शॉपिंग तिकडे जयपूरमध्ये? खास नाही करून गं. तिथली स्ट्रीट शॉपिंग बिलकुल नाही. सार्कॅझम फटतंय. शॉपिंग लुटून आणलंय जयपूर. नाही, मला म्हणाल तुला विचारायला आवडेल, कारण तिथे जे स्ट्रीट शॉपिंग आहे ना तिथे वेडं व्हायला होतं. म्हणजे अगदी कुर्त्यांपासून ते तुला
वेगवेगळ्या प्रकारच्या चुनरीज ज्या दुपट्टे असतात त्यात आपण वेडे होतो. त्यात आपण कोटादोरिया. बायका असल्यावर बेडशीट्स आणि हे याचे तिथलं एक कलेक्शन वेगळं आहे. सो ती मला धमाल तुमच्याकडनं, म्हणजे ते किस्से काही आणि बार्गेनिंगचं काही किस्से असतील तर ते ऐकायला आवडेल. म्हणजे आपण मुंबई पुण्यातले असल्यामुळे तिथे जाऊन इतने को देना उतने को देना असं काही झालं का? बार्गेनिंग मध्ये आमची प्रोड्युसर शीतल जी आहे ना ती एक नंबर आहे. म्हणजे जर दुकानदारांनी सांगितलं की हे 500 100 को दे ना 100 तर आम्ही असं म्हणायचो की अगं थांब जरा, तू डायरेक्ट म्हणजे तू 100 थांब. आम्ही एम्बॅरस व्हायचो. पण ती एक नंबर होती बार्गेनिंग. आणि ती असंच सांगायची की नाही नाही म्हणाल ते आवडलंय काय तेवढं मला सांगा, बाकीचं मी बघते, बार्गेनिंग मी करते. पण बेसिकली तू म्हणाली तू बार्गेनिंग मध्ये कशी आहेस, म्हणजे करतेस की नाही करत, किंवा काय म्हणजे आवडलं की स्किल, घेऊन तुझं टाकते. स्किल मला ऐकायला नाही आवडेल. नाही म्हणजे 10 पैकी मार्क द्यायचे असतील तर मी 3 वगैरे मिळतील मला असं वाटतं इतकं कसं कमी सांगायचं. आणि मी कितीही धाडस करून कमी सांगितलं तरी ते ठीकठाकच असतं. म्हणजे मला ते दुकानदाराच्या रिस्पॉन्सवरनं लगेचच कळतं की समजा त्यांनी 1000ला सांगितलं आणि मी म्हटलं की नाही 700, हां ले लो याचा अर्थ माझी झाली माती झाली. पण शिवानीला फोन झाले की नाही या दरम्यान की हो, तुला झाले काय ना, घेऊ आणि झाले, काय? झाले. भरपूर झाले. आणि नको ग नको ग. पण मग जरा ते वन पीस असतात ना, ते ब्लॉक प्रिंट वाले वन पीस मिळाले तर फक्त बघ. आणि मग थोड्या वेळाने आणि हो 5 नंबरच्या मोजड्या आणि हो ते झुमकी असतात ना, प्लीज बाकी काही नको ग. विचारायला आवडतं बार्गेनिंगचा विषय चालू आहे म्हणून कोणती एखादी वस्तू जी एकदम कमी किमतीत घेतली आणि एखादी वस्तू जी एकदम जास्त किमतीत घेतली, अशी राजस्थानवरून येताना घेऊन आली एखादी वस्तू? मी बांधणीच्या साड्या आणल्या कितीला मिळाली? आणि प्युअर सिल्क बांधणी त्या साधारण 15,000 वगैरे सांगत होत्या, पण शीतल कृपेनी आम्हाला त्या 11-12 मिळाल्या. 11,000. आणि मी त्या कोटा दोरियाचे खूप दुपट्टे आणले. सगळ्या मैत्रिणींना खुश करणार. श्रुती तू? मी पण सिल्कची एक बांधणीची पिंक कलरची साडी ती घेतली. परवा नेसली पण होतीस ना. हा ती अगेन अशीच काहीतरी 14,000ला होती, जी शीतलनी बार्गेन करून 9,000वर आणली. ते आता तुम्ही म्हणालात अगदी 100 किंवा 150 तर इयरिंग्स जे मी काय काय घेतले स्ट्रीट शॉपिंग ना, ते एक झुमका मी जे घेतला तो 50 रुपयाला घेतला. ॲज चीप एज 50 रुपीज. म्हणजे तुझं काय झालं की नाही शॉपिंग बायकांमध्ये? एकच फक्त चांदीची अंगठी घेतली शूटिंगच्या दरम्यान. ती आता घातली. म्हणून तो असंच नाही, करतो. हवा महलच्या समोर एक चांदीची अंगठी घेतली होती, जी ॲमेथिस्ट क्रिस्टलची आहे, फारच सुंदर होती. सो तेवढीच एक घेतली, 4,000लाच होती ती. आमच्या दुकानात असल्यामुळे काय संबंध नव्हता, चांदीची असल्यामुळे काही संबंध नव्हता बार्गेन करण्याचा. पण आम्ही जेव्हा रेकीला गेलो होतो त्यावेळेला मी मोजडी वगैरे घेतलं आणि तेव्हा शीतल होती आमच्याबरोबर. शीतल खूपच कमालीच्या पलीकडे म्हणजे आम्ही एका ठिकाणी मला आठवतोय की हवामेच्या समोर आम्ही काहीतरी घेत होतो आणि मोजडी होत्या तिथे पुरुषांच्या बायकांच्या. तर त्यांनी सांगितलं की 500 रुपयाला एक. तिने सांगितलं की मी 500 रुपयाला 3 घेणार. आणि मी आणि आमचा सिनेमॅटोग्राफर होतो, आम्ही चालायला लागलो, एम्बॅरस होतोय, निघूया. आणि ती घेऊन आली, तिला मिळाल्या त्या. दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण तिचं वॉलेट माझ्याकडे होतं, तिने 500 रुपयाची नोट काढून घेतली, मला म्हणजे तुम्ही पुढे जा मी येतो, आणि तिने ते आणलं. सो दॅट वॉज सम टॅलेंट. तुम्ही एका लास्ट इंटरव्ह्यू मध्येच म्हणालात की आता सध्या गुलाबी रंगाचे कपडे, साड्या, ड्रेसेस तुमच्या कपाटातून बाहेर निघतात. सो मृणाला मी तुम्हाला विचारायला आवडेल की गुलाबी रंगाच्या किती साड्या आहेत कपाटात तुमच्या, आणि इव्हन श्रुती तुझ्या पण, आणि तुमच्या कपाटात शर्ट किंवा साड्या शर्ट किंवा असे किती प्रकारचे गुलाबी रंगाचे कपडे आहेत? मोजलेत का या प्रमोशनच्या निमित्ताने? अर्थात मला वाटतं एक 7-8 साड्या असतील माझ्याकडे ज्या गुलाबी आहेत. एक 5-6 टॉप्स निघाले, एक 6-7 अगेन सलवार कमीज निघाले. सो मला लक्षात आलं की आपल्याकडे एकतर गुलाबी खूप कपडे आहेत आणि मुळात कपडे खूप आहेत. त्यामुळे असं नेहमी असतं बघ की आज माझ्याकडे घालायला काही नाही आणि कपाट उघडून बोलतो, तेव्हा मला कळलं की माझ्याकडे खूप कपडे आहेत. मला प्रमोशन साधारण आपलं किती 3 आठवडे चाललंय. या 3 आठवड्यात एकदाही नवीन कपडा घ्यावाचा गरज पडली नाही. माझे प्रमोशन पर्यंतचे गुलाबी कपडे तयार आहेत. किती साड्या आहेत अशा कपाटात? आणि असं मोजायचं नसतं. माझ्याकडे 5-6 गुलाबी शर्ट्स आहेत, पण मी त्याच्यातले काही
घेतलेत म्हणजे मुद्दाम. आणि माझ्याकडे टी शर्टचं कलेक्शन जास्त आहे. सो मला वाटतं 3-4 टी शर्ट्स असतील आणि 4-5 गुलाबी कुर्ते पण आहेत. चल चल, तू सतत नवीन कपडे घालतो गुलाबी, तूच काय काही सांगतो, आम्ही बघ कसं खरं सांगितलं. हां, आणि म्हणजे नवीन पण घेतलेत ना, नवीन पण घेतलेत, पण साधारण आता हे कलेक्शन इतपत आहे. तर मला श्रुती तुला विचारायला आवडेल मृणालताईंबद्दल, कारण मृणालताईंच्या आत्तापर्यंतची एक इमेज ना खूप वेगळी, एकतर ऐतिहासिक मालिका केल्यात किंवा जे काही कॅरेक्टर्स केलेत ना ते खूप सटल केले आहेत. त्यांचा आत्ता इंटरव्ह्यूमधला एक वेगळा ह्युमर बाहेर निघतोय जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू करतोय तेव्हा, आणि बिहाइंड द सीन तर तू भरपूर काय काय अनुभवलं असेल किस्स्यांमधनं. त्यांच्याबद्दल असं काहीतरी सांग ना की जे प्रेक्षकांच्या समोर ती मृणाल कुलकर्णी आलेली नाही आहे, जी तुम्ही अनुभवली आहे, असा एखादा त्यांचा किस्सा त्यांच्याविषयीचा किंवा त्यांच्या स्वभावाविषयीचा. मला वाटतं तिला ना ओपन अप व्हायला थोडा वेळ लागतो, पण एकदा ओपन अप झाल्यानंतर देन यू कांट स्टॉप हर. तर त्या ओपन अपच्या दरम्यान कधी कधी 1-2दा असं झालंय की मी अभ्यंग, मृणालताई, अश्विनीताई असे मी सगळे बसलोय आणि माझ्याने अभ्यंगचा टाइमपास सतत चालू असतो आणि आम्ही कशावरही असतो. तर बरेच वेळा असं झालं की आम्ही दोघं इतके हसतोय आणि ती शांत बसली. तर मला असं अभ्यंगला की जोक आवडला नाही, जोक आवडला नाही का तिला, का तिला कळला नाही. पण देन आय रिअलाइज की तसं नाही आहे, तिला ओपन अप व्हायला वेळ लागतो, पण ती झाल्यानंतर ती फुल धमाल आहे. असं वाटलं का तुम्हाला आज इंटरव्ह्यूचा पहिला लाफ्टर कोणी घेतलाय? ऍक्च्युली ना म्हणजे अशी मी फार लोकांसमोर आलेली नाही. आय एम अ प्रायव्हेट पर्सन, नो डाऊट अबाउट इट. पण आत्तापर्यंत सगळं लार्जर दॅन लाईफ पुष्कळ गोष्टी केल्यामुळे तुम्ही पण माझे हा म्हणणार तुम्हाला कसं वाटतं असा इंटरव्ह्यू घेतल्यावर मी कसा हसवणार तुम्हाला? त्यामुळे दिस इज वन लाईट फिल्म ज्याच्यामध्ये मी हटके काम करू शकले आहे आणि थोडीशी मी आहे त्याच्यात. म्हणजे जिजाऊ साहेबांची भूमिका करताना मी नाही असं म्हणणार की मी आहे त्याच्यात, कारण ती लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आहे. पण जेव्हा तुम्ही ह्युमन कॅरेक्टर करता तेव्हा तुमचा थोडा अंश त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे खरं तर मी अशी आहे, पण बरोबर आहे ती. बरं, अशी कधी वेळ आली आहे मृणालताई, तुला हा प्रश्न, की आत्ता सिनेमा एकंदरीतच जी थीम आहे त्या अनुषंगाने मी एक प्रश्न घेते, अशी कधी वेळ पर्सनल याच्यात आली आहे की पिकनिकला जायचं मैत्रिणींसोबत किंवा फॅमिलीसोबत, पण त्याच्यामध्ये मिस्टर आणि विराजच नाही आहेत? हां, तू बायकांची पिकनिक गेले किंवा इतर फॅमिलीसोबत तू गेलेस आणि तुला त्यांचं घरचं सगळं सेट आपलं असतंच, ते ऑब्व्हियसली आपण करून येतो. सो त्यावेळेला त्या दोघांचं सपोर्ट किंवा त्या दोघांचं तू जा आम्ही आहोत असं एक कसं असतं बॉन्डिंग, अशी कधी वेळ आली? नाही, मी अगं शूटिंगच्या निमित्ताने अदरवाईजच इतकी बाहेर असते की आणखी आता मैत्रिणींबरोबर काय जाऊ. त्यामुळे तशी वेळ नाही येत कधी. आणि घरी नसताना तर ते सेट सगळं करायचंच असतं. आमची एक गंमत आता अशी आहे की आमची 2 घरं आहेत, एक पुण्याचं आणि एक मुंबईचं. आणि माझे मिस्टर वकील आहेत, हो, तर तो पण मुंबईला सारखा येऊन जाऊन असतो. शिवानी तर डेली सोप आहे त्यामुळे इथेच. विराजचं आता नवीन नाटक आलं आहे वरवरचे वधूवर, त्याचे प्रयोग असतात किंवा गालिबचे प्रयोग असतात, त्यामुळे तो इकडे तिकडे फिरत असतो. तर आम्ही दोन्ही घरात असे बोर्ड्स लावलेले आहेत आणि एक कॅलेंडर आहे आमचं शेअर्ड कॅलेंडर की कोणत्या शहरात कोण आहे. आणि मग कारण स्वयंपाक तरी कसा बनवायचा ना ते बाईंनी कुकनी आमच्या, की आज ब्रेकफास्टला कोण असणार आहे कोणत्या शहरात, अरे बापरे, लंचला कोण आणि डिनरला कोण. त्यामुळे हे आम्ही सगळ्यांनी यशस्वीपणे मॅनेज केलेलं आहे आत्तापर्यंत. पण तरी कधी कधी अशी वेळ येतेच. पण आता जय स्विगी काही प्रॉब्लेम झाला. मला स्पेसिफिकली अभंग आणि श्रुतीला प्रश्न विचारायचा की मृणाल मॅमला सगळेजण सोनपरी नावाने ओळखतात, कारण की लहानपणापासून तुम्ही सगळ्यांनीच ती मालिका बघितली. तर तुमच्या अशा काही सोनपरीच्या आठवणी आहेत का मृणाल मॅम बद्दलच्या? माझी मृणालताईबद्दलची आठवण सोनपरीच्या पलीकडची आहे. कारण मी मध्ये एकदा ते ॲडमिट केल्यानंतर परत मला एक हलकासा धपाटा बसेल त्याच्यावरती की ती शाळेतली माझा क्रश होती. आणि कारण की त्यावेळेला स्पर्श ताई कसं म्हणतो पहिल्या दिवसापासून. तर स्पर्श नावाची सिरियल तिची आहे त्यावेळेला सोनीवरती होती. आय हॅज टू लव्ह इट. आणि माझी अशी इच्छा होती की कधीतरी आयुष्यात तिच्याबरोबर काम करण्याचा चान्स मिळावा. आणि बहुतेक देव ऐकत होता आणि अवंतिकात आम्ही एकत्र काम करण्याचा चान्स मिळाला. आणि सो माझ्यासाठी मृणालताई अवंतिका म्हणून जास्त माझ्या लक्षात आहे. आणि सोनपरी ऑफकोर्स ती म्हणजे लोकांना मी फोटो बघितला की ते सोनपरी प्रेम सुरूच होतं.
पण मी अवंतिका जास्त म्हणेन, माझ्यासाठी ती शी इज मोर ऑफ अवंतिका. नाही, माझ्यासाठी सोनपरी म्हणून डेफिनेटली, कारण कोणी नाही बघितली यार. आणि तेव्हा ती कॉन्सेप्ट इतकी नवीन होती की सोनपरीसारखी आपल्या आयुष्यात आली तर तर आपलं आयुष्य किती बदलेल. आणि लहान मुलांना तर त्याची भयंकर क्युरिओसिटी होती. सो आय थिंक एव्हरीबडी वॉज अ फॅन ऑफ हर अँड सोनपरी. पण तुला पण परी होता आलं एका मालिकेत, ज्यामुळे मोहन प्यारे. हो. तो अनुभव, तो किस्सा ऐकायला आवडेल. परी म्हणून तू आम्हाला माहितच आहेस आता. सो आणि ती तर फार कमाल परी होती त्याच्यामध्ये. म्हणजे एक म्हणजे सोनपरी तर मुलांचा शो होता, पण एका काय म्हणूया मॅच्युअर्ड माणसाच्या आयुष्यात एक परी येते, ही फारच. आणि एवढी भारी परी म्हणजे माझ्यासाठी खूप वेगळं कॅरेक्टर याच्यासाठी होतं, कारण मलाच कधी वाटलं नव्हतं की मी एक कामवालीची भूमिका करीन. म्हणजे जी परी एका चाळीत येते आणि मग ती चाळीत राहण्यासाठी एक कामवाली होते. सो मला कधीच नाही वाटलं की कोणी कामवाली म्हणून माझा विचार करा. आणि ती भूमिका आल्यानंतर मी इतकी धमाल केली. आणि त्याच्यानंतर त्याचे जे रिस्पॉन्सेस आलेत, स्पेशली लहान मुलांचे, की खूप जण येऊन भेटायचे मला की ऐक ना यार, उद्या आमची परीक्षा आहे, जर टिचकी वाजव ना, म्हणजे उद्याचा दिवसच गायब होईल वगैरे, असे खूप जण आलेले आहेत. आणि मला इतकं नवल वाटायचं की टेलिव्हिजन किंवा अशा ज्या भूमिका आहेत, सोनपरी म्हणा किंवा मोहिनी म्हणा, हे किती इम्पॅक्ट करून जातात लहान मुलांच्या आयुष्यावर. किंवा इट्स एंटरटेनमेंट बेसिकली. ते अर्धा तास थरली एन्जॉय करतात, जे बघून आम्हाला खूप आनंद होतो. अगदी. माझा प्रश्न दोघींना आहे. मगाशी आपण थोडं गड किल्ल्यांविषयी बोललो. तुम्ही दोघी पुण्याच्या आहात, पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि दोघींनी ऐतिहासिक सिनेमांमधून, मालिकांमधून कामं केली आहेत. ऐतिहासिक भूमिका साकारताना वैयक्तिक आयुष्यात किंवा आपल्या प्रवासात किती जडणघडण होते, किती त्याचा उपयोग होतो ऐतिहासिक भूमिकांचा आपल्यावर? डेफिनेटली होतो. कारण आपण ज्यांना आदर्श मानतो ती भूमिका जर आपण करत असू तर आपण त्या आदर्शाबद्दल इतकं काय काय शिकतो. आणि पडद्यावर त्यांचे जे गुणविशेष असतात, जे स्वभावविशेष असतात, ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि लोकांना ते जर आवडलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तिरेखा करणं, माझ्या बाबतीत तर जिजाबाई साहेबांसारखी भूमिका करणं, हा एक आयुष्यभराचा अभ्यासाचा विषय आहे. जेवढे जेवढे नवीन कंगोरे त्या व्यक्तिरेखेचे मला सापडतील, तेवढे तेवढे दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करते. आणि हा अभ्यास आयुष्यभराचा. म्हणजे अगदी सुरुवात मालिकेपासून झाली असावी, राजा शिवछत्रपती. त्याच्या आधी स्वामी. मी हां. शाळेत होते तेव्हा स्वामी मालिका केली. आणि माधवराव पेशवे यांच्या पत्नीची रमाबाईची भूमिका केली. त्यानंतर ग्रेट मराठा मध्ये अहिल्याबाई होळकर केली. मी अनेक ऐतिहासिक भूमिका माझ्या वाट्याला आला आणि मी अतिशय आनंदाने त्या सगळ्या केल्या. कारण ते कल्पना विलास आहे ना तो एक, की कशी असेल ती व्यक्ती. हे सामाजिक भूमिकांमध्ये पण असतं, पण ऐतिहासिकमध्ये जास्ती असतं. कारण लोकांच्या मनातल्या त्या प्रतिमेच्या जवळ आपल्याला जायचं असतं. मी स्पेसिफिकली आता जिजाऊ मासाहेबांच्या रोलविषयीच विचारेन. राजा शिवछत्रपतीपासून सुरुवात झाली होती आणि आता शिवअष्टकापर्यंत हो. काय बदल होत गेला या सगळ्या प्रवासात? आणि मला तो थोडासा टप्पा ऐकायला आवडेल की त्या मालिकेपासून ते आता शिवअष्टक म्हणजे तुमचे सुरूच आहे प्रवास. मला वाटतं मी माणूस म्हणून आणखी बेटर झाले, स्त्री म्हणून आणखी बेटर झाले, आई म्हणून आणखी बेटर झाले. कारण एक अशी आई, काल मी चंडीगडमध्ये होते आणि तिथे ते लोक मला शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारत होते. तर मी एक त्यांना 15 मिनिटाचं एक छोटंसं, म्हणजे मी बोलायला लागले आणि 15 मिनिटं कशी गेली मला कळलंच नाही की ही बाई काय होती. 350 वर्ष जेव्हा आपल्यावर सुलतानी राजवट होती, आदिलशहा होता, निजामशहा होता आणि मुघल होते, या सगळ्यांच्या राजवटीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांना कधीही असं करता आलं नाही की आपण एकत्र येऊन या सगळ्यांशी लढू. आणि ते स्वप्न या बाईंनी पाहिलं आणि आपल्या इतक्या छोट्याशा मुलाला घेऊन ती पुण्याला आली आणि तिने सगळ्या माणसांना एकत्र आणलं आणि म्हटलं की मी नाही आता आपण पैसे द्यायचे कोणाला, नाही आता आपण आपलं शेत लुटू द्यायचं आणि आपण उभे राहूया. हे 350 वर्षात का नाही घडलं? म्हणजे किती आश्चर्य आहे. ते स्वप्न त्या बाईचं होतं. म्हणजे हे अर्थात ते स्वप्न पूर्ण करणारे शिवाजी महाराज होते आणि संभाजी महाराज होते, पण तरीसुद्धा हे स्वप्न पाहिलं एका बाईनी आणि ते राज्याभिषेकापर्यंत ते स्वप्न कंप्लीट होताना तिने पाहिलं. इतकी माणसं जोडली असतील तिने मुलाबरोबर, आपल्या इतके मित्र जोडले असतील. त्यांचे मित्र, आपण म्हणतो ना तुझ्या मित्रांना जेवायला घेऊन ये घरी, जिजाबाईंनी बोलवलं असेल तेव्हा कोण कोण आलं असेल त्यांच्या. म्हणजे हे मी जितका विचार करते ना तितकं मला जास्ती भरून येतं की आईनी काय असलं पाहिजे.
म्हणजे ते एखादं स्वप्न आपल्या मुलाच्या मनामध्ये पेरायचं आणि ते त्याच्याकडनं करून घ्यायचं ही सोपी गोष्ट नाही. आपण आईचं किती ऐकतो, पण तो मुलगा पण तसा होता की त्यांनी ऐकलं आणि ते स्वप्न अधिक मोठं केलं. आणि 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 किल्ले, नो जोक. श्रुती काय प्रश्न तिला होता तेव्हा ऐकायला खूप छान वाटलं. पण त्यांनी तुला दिग्दर्शित पण केलंय, हो. बरोबर? मृणालताई मैत्रीण म्हणून कशा आहेत, अभिनेत्री म्हणून कशा वाटल्या आता सहप्रवासात, आणि दिग्दर्शिका म्हणून? मला वाटतं जेव्हा ती डिरेक्ट करत होती मला, आमची तेवढी मैत्री नाही झाली कारण स्कोपच नव्हता काही मैत्री व्हायचा. माझं कॅरेक्टर रमा माधवमध्ये अगदी कमी दिवसांचं होतं, 6 का 7 दिवसांचं माझं काम होतं, पण ती त्या प्रोजेक्टवर गेले खूप महिने काम करत होती. सो त्या स्पेसमध्ये आम्ही गेलो नाही आणि मला जावंसंही वाटलं नाही कारण ती खूप जास्त फोकस्ड होती. कारण खूप मोठी फिल्म होती ती, ग्रँजर वाईज कलाकार सगळेच खूप जास्त होते त्याच्यामध्ये. पण डिटेलिंगबद्दल जेव्हा तू म्हणत होतास ना की तू कॅरेक्टर्समधनं, मी अगदी 2 का 3 भूमिका केली असतील ज्या ऐतिहासिक आहेत, त्यातली एक रमा माधवमध्ये होती. आणि कसं आपण शिकत जातो किंवा पुस्तकांमध्ये वाचतो ते वेगळं असतं, पण मायन्यूट डिटेल्स काय असतात ना ते आपण जेव्हा फिल्मच्या सेटवर जातो तेव्हा आपल्याला कळतं. फॉर एक्झाम्पल रमा माधवमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा रेडी होऊन आले तेव्हा असे सगळे दागिने होते माझे, आणि ते दागिने ना मृणालताई मला सांगितले की 8 टाकते. म्हटलं 8 टाक? तर ती म्हटली हो सगळे 8 टाक. म्हटलं पण का, म्हणजे मी पेशवणीबाई याच्यामध्ये तर माझे दागिने दिसले पाहिजेत. तर त्यावर तिने एक्सप्लेनेशन दिलं की त्यांच्यासाठी मिरवणं इज नॉट समथिंग दॅट दे डिड ओपनली. दागिने घालणं, भरपूर दागिने घालणं हा त्यांचा एक म्हणजे खूप जनरल गोष्ट होती, त्यामुळे ते असे बाहेर काढून दाखवणं ही पद्धत नव्हती तेव्हा पेशवणीमध्ये. सो 8 टाकायचे आणि आपण तो रोल करायचा. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कदाचित पुस्तकात नसतील, पण त्याचा अभ्यास झाला होता तिचा, आणि या अशा सगळ्या छोट्या गोष्टी तिने त्या फिल्ममध्ये इम्प्लिमेंट केल्या होत्या. पण आता ॲज अन ॲक्टर धमाल. मी आता मगाशीच सांगितलं की मजा आली आम्हाला. मृणालताई, साहित्याची श्रीमंती ज्या घरात तिथे तुझा जन्म झाला, म्हणजे तू लहानाची मोठी झालीस, पण लहानपणापासून जेव्हा तू या इंडस्ट्रीत तुझी एंट्री झाली तेव्हा तुझ्या प्रत्येक कामानंतर आई बाबांची किंवा ह्यांची काय रिॲक्शन असायची, आणि आता कुठेतरी ती तू मिस करतेस का? कारण मृणाल तुझं काम चांगलं झालंय, किंवा मृणाल हे असं हवं होतं, हे म्हणजे ते, कारण त्या दोघांना आम्ही पाहिलंय, वाचलंय साहित्य. गोनी दांडेकर आम्ही पाहिले नसतील तरी आम्हाला माहीत आहेत त्यांच्या साहित्यातून, आणि तू हे सगळं असं काय म्हणतात आपण कोळून पिणं असतं किंवा अनुभवणं असतं, त्यांच्यात वाढणं असतं, ते तू अनुभवलेस, आणि ती श्रीमंती तुझ्याकडे आहे. त्यामुळे ते जास्त उत्तर मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. मला वाटतं की आता इतक्या वर्षांमध्ये या महिन्यात माझ्या 3 प्रोजेक्ट्स रिलीज होत आहेत. एक गुलाबी नावाचा झीवर वेब शो 15 तारखेला, पैठणी नावाचा वेब शो रिलीज झाला आहे. गुलाबी 22 तारखेला रिलीज होते, आणि एका फार सुरेख पंजाबी साहित्यकृतीवर आधारित ढाई आखर नावाची फिल्म, ती पण 22 तारखेला रिलीज होती. आणि हे पहिले प्रोजेक्ट्स असणार आहेत की जे माझे आईबाबा नाही बघणार आहेत. सो माझ्यासाठी हे खूप स्पेशल असणार आहेत, कारण ते फक्त आईबाबा होऊन कौतुक करणारे आईबाबा नव्हते, तर ते त्यांना कळायचं या क्षेत्रातलं, ते उत्तम समीक्षक होते, त्याच्यामुळे त्यांच्या सूचना माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या होत्या. सो मी त्यांना खूप खूप मिस करते आणि करणार पण आहे. विराजस आणि सुनबाई, म्हणजे आता दोघं पण आम्हाला ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून माहिती आहेत, आणि तू जसं आम्हाला माहिती आहे की मिस्टर वकील आहेत, पण तरीसुद्धा आम्हाला ते दिसतात कधी ना कधी तुमच्या व्हिडिओजमधनं किंवा आम्हाला समोर येतात. आणि अर्थात इतक्या वर्षांची तुझी कारकीर्द त्यांनी जवळून अनुभवली आहे, तर गुलाबीच्या निमित्ताने त्यांनी या सगळ्याचं स्वागत कसं केलं आहे, आणि तुला काय नेमकं म्हणाले? सुनबाई आणि विराजसची प्रतिक्रिया ऐकायला अधिक आवडेल अर्थात, आणि मिस्टरांची. मला या गेल्या 3 आठवड्यामध्ये यांचा प्रचंड सपोर्ट मिळाला, कारण मला या सपोर्टशिवाय 3ही फिल्म्सच्या प्रमोशनसाठी बाहेर निघणं शक्यच नव्हतं. त्यामुळे एका अर्थाने आज त्यांनी बाहेर काढलं म्हणून मी बाहेर पडू शकले. एक अभिनेत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की माझं काहीही घरामध्ये वैयक्तिक दुःख असलं तरीसुद्धा ते बाजूला करून माझ्या दिग्दर्शकाची, माझ्या प्रोड्युसरची फिल्म प्रमोट करणं, माझी फिल्म प्रमोट करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे एक कुटुंब म्हणून आम्ही अतिशय घट्टपणे एकत्र येऊन मला त्यांनी सपोर्ट करून बाहेर पाठवलं आहे.
आणि आता फक्त ते असणार आहेत की जे हे तिन्ही गोष्टी बनणार आहेत. निश्चित, पण कुठून तरी ते पाहत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत अर्थात, त्यामुळेच तू त्या ताकदीनं उभी राहिलीस इथे आणि प्रमोशन करतेस. श्रुती, मला तुला विचारायला आवडेल, आता कदाचित मुलाखत आपण रंगतीये पण कुठेतरी सांगताही व्हायला हवी तिचा, तर मला असं वाटतं की तू आता निर्मातीही झालेली आहेस, टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये तुझी निर्माती म्हणून एंट्री झाली आहे, त्यामुळे एक असतं ना की आपण ॲक्टिंग करत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपण ॲक्टिंगकडे लक्ष देतो, प्रोडक्शन किंवा त्याला किती खर्च होतो किंवा निर्मितीकडे आपण नाही बघत. पण निर्माती झाल्यानंतर आत्ता आपण समोरच्या निर्मात्याला कितपत समजून घेतो, त्याला किती कोऑपरेट करतो, यात फरक जाणवतो तुला एक व्यक्ती म्हणून? म्हणजे डेफिनेटली जाणवतो. आणि मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरनी एकदा तरी प्रोडक्शन करावं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जे ॲक्टर म्हणून आपण दुर्लक्ष करतो, आपल्याला कळतच नाही, किंवा त्याच्यामुळे एका प्रोड्युसरला किती त्रास होतोय, नुकसान होतोय हेही कळत नाही. आणि हे शूटिंगच्या दरम्यानचं म्हणते मी. सो असं नाही की मी आधी खूप त्रास देत होते, मी तसंही त्रास देत नव्हते, पण आता निर्माती झाल्यानंतर खूप छोट्या छोट्या गोष्टी मला कळायला लागल्या. आता वातावरण थोडं रिलॅक्स करूया शेवटाकडे. गुलाबी सिनेमाच्या निमित्ताने आपण भेटलोय आणि गुलाबी सिनेमातलं एक गाणं आहे चिकी मिकी रिकी, ते सध्या खूप जास्त पण आहे आणि आम्ही अनेक इंटरव्ह्यूमध्ये ते श्रुतीकडनं ऐकतोय. सो आता ते तुम्ही समूह गायन करा किंवा श्रुतीकडनं गाऊन घ्या, पण आता त्या गाण्याच्या दोन ओळी तरी झाल्या पाहिजेत. येस, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेला आम्ही जेव्हा पोहोचलो त्या दिवशी सकाळी, तर मला श्रुतीची एवढी कीव येत होती, कारण ते तिच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे आणि आम्ही असे बाय द वे जॉईन होतो. तर मी तर गेल्या गेल्या हात वर केले होते की मी याच्यात नाही. मात्र मला एक ते सांगायला आवडेल की यू हॅव नेव्हर सीन मृणाल कुलकर्णी डान्स, की जे त्या गाण्यात तिने केलंय, जे काय केलेलं आहे ते तुम्हाला कळेलच. आणि या तिघींना तर एकत्र तुम्ही डान्स करताना कधी पाहिलेलंच नाही आहेत. सो आणि ते अत्यंत धमाल असं गाणं आहे ते बेसिकली. सो आम्ही श्रुतीला थोडं बोली केलं म्हटलं तरी हरकत नाही. एक एक कडवं, एक एक ॲक्ट्रेस वगैरे असं काहीच नाही. ती आता सगळ्यात यंग आहे, ती करू शकते, ती करेल आणि तीच नाचेल, असं आम्ही असं पास केलं. खूप 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 प्रेशर टाकलं माझ्यावर. पण आता मी हे गाण्याच्या एक मिनिट आधी आत्ता मृणालताई बोलल्या म्हणून की दोघींनी मिळून बोली केलं, पण खरं मृणालताई तुम्ही आणि अश्विनी ताईंनी मिळून असं काही कुठला प्रँक किंवा असं बोली श्रुतीला केलं का सेटवर? एवढ्या सगळ्या हलक्या फुलक्या वातावरण असणारच अर्थात सेटवर, कारण सिनेमा इतका सुंदर आहे, पण तुमचं पर्सनलही बऱ्याच गोष्टी चालू असतील तर थोडंसं श्रुतीला बोली करूया, थोडा टाइमपास करूया, असं झालं का? केलं का श्रुतीसोबत? नाही, मला वाटतं हे गाणं सोडलं तर काहीच छोड द्या. आता गाणं अच्छा आहे का? मला वाटलं विसरलं ते. चॅलेंज आहे ना, समूह गान करा किंवा श्रुती. समूह गान. आम्ही नुसतं लिपसिंग देतो. तू गा. मला आठवतं चिकमिकी रिकी विकी 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 चिकी चिकी मिकी रिकी विकी विकी मिकी रिकी चिकी मिकी रिकी विकी मिकी रिकी चिकी चिकी मिकी रिकी मिकी विकी बिकरी बिंग बॉंग बेली बिकी ना ना ने तरी ननी नन्नी रमपंपी रमपंपी असं काहीतरी ते गाणं आहे. बरं, हे शब्द प्रत्येक वेळी बदलतायत का? दोघांनी सांगा. पण साधारण असंच आहे. साधारण असंच आहे, भावना पण समजू एवढंच आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न म्हणण्यापेक्षा आवाहन प्रेक्षकांना की गुलाबी सिनेमा येत्या 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. काय सांगाल प्रेक्षकांना? का पाहायचा आहे गुलाबी आणि का यायचंय थिएटरात? आमच्या सगळ्यांच्या वतीने अभ्यंगत सांगितलं. आणि माझी तर इच्छा ही आहे की तुम्हाला आता एवढी मजा आली आहे या इंटरव्ह्यूमध्ये, Yes. तुम्हाला प्रोमो आवडलाय, गाणी आवडली आहेत, तर आता तुम्ही लोकांना आवाहन करा की हा चित्रपट पाहा. हां, absolutely. जसं मुला पंचायतच्या सुरुवातीलाच आम्हाला धाक दिला होता मृणालताईंनी की वेगळा इंटरव्ह्यू व्हायला हवा, वेगळी पंचायत व्हायला हवी, तसा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलाय. होप सो त्यांनाही ती पंचायत आवडली असेल आणि त्याच विश्वासाने आम्ही देखील तुम्हाला सांगतोय येत्या 22 नोव्हेंबरला गुलाबी हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय, तेव्हा सगळ्यांनी तो सिनेमा गृहातच जाऊन बघायचा आहे. लोकमत फिल्मीकडून गुलाबीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.